टोकन जर तुम्ही कॉलेजचा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करतायत तर JWT टोकन किंवा काहीतरी टोकन बेस ऑथेंटिकेशन यूज केलं असेल, राईट? एनीवन हिअर? येस. ओके. Am I audible? Am I audible? Am I audible? Yes, sir. Yeah, okay. Let me talk about ki JWT token काय आहे exactly. Let's take a real time scenario, real life scenario. काय होतं रिअल लाईफ मध्ये, राईट? समजा आपण पिक्चर बघायला चाललोय. लेट अस से वी आर गोइंग फॉर अ मूवी, वी आर गोइंग फॉर buying something, right? So what happens? Like, let us example of a movie, right? First याच्यामध्ये you swipe your card or you pay the money जे असेल ते, right? Okay, and you get a ticket. तुम्हाला एक तिकीट भेटतं. That ticket you take and you enter the theater, right? आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला परत तुमचा जो कार्ड आहे किंवा तुमचा डेबिट कार्ड आहे तुम्हाला दाखवावं लागत नाही. तो तिकीट आहे. तो तिकीट इज द वे. तुम्ही थिएटरमध्ये कुठेही फिरत असणार 3 तासात जे पण असेल, राईट? तुम्हाला फक्त तो तिकीट दाखवायचा असतो, राईट? आणि याचा काय फायदा आहे तिकीटचा? की तुम्हाला तुमचं ऍक्च्युअल क्रेडेन्शियल एकदाच एक्सचेंज करावं लागतं. तुमचं जे असेल डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा काही असेल, राईट? तो फक्त ऑथेंटिकेशन जो आहे तो एकदाच स्टार्टला होतो आणि त्याच्यानंतर सर्व तिकीटवर आहे, राईट? आणि समजा या तिकीटला काय झालं तरी तुमच्या क्रेडिट कार्डला काय होणार नाही, राईट? सो तिकीट बेस्ड ऑथेंटिकेशनचा फायदा हा आहे की याला बोलतात तिकीट बेस्ड ऑथेंटिकेशन. तिकीट बेस्ड ऑथेंटिकेशन म्हणजे एकदा ऑथेंटिकेशन करा. तुमचं युजर नेम पासवर्ड असेल, तुमचं क्रेडिट कार्ड असेल, तुमचं काय असेल, तुम्हाला एकदाच तुम्हाला ते करावं लागतं. त्याच्यानंतर सर्व्हर काय करतो, तुम्हाला तिकीट पाठवतोय. ऑथेंटिकेशन चांगलं असेल तर इफ द ऑथेंटिकेशन इज प्रॉपर, तुम्हाला एक तिकीट पाठवलं आणि तो तिकीट घेऊन तुम्ही यू कॅन एंटर द थिएटर अँड यू कॅन एन्जॉय इट, राईट? तसंच आपल्या याच्यामध्ये पण what happens is, so this is your Angular application. काहीतरी ड्रायव्हरला होता मध्येच. So let me write in the notepad. This is even in ASP.NET. What happens is you first send the username and password. सर्व्हरने त्याला ऑथेंटिकेट केलं, राईट? आणि सर्व्हरने तुम्हाला हा पहिला फेज आहे, फर्स्ट फेज ऑथेंटिकेशनचा, फेज 1. आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला तिकीट आलाय आता हा तिकीट घेऊन तुम्ही यू कॅन एंटर. समजा तुम्हाला काहीतरी ऍड पोस्ट करायचंय, नो प्रॉब्लेम. हा तिकीट चेक होईल आणि तुम्हाला रिस्पॉन्स भेटणार, राईट? तर आता काय प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये तो तिकीट पाठवला जाणार, राईट? सो दिस इज वेअर यू पास युअर तिकीट, राईट? तर जे तुमचं नंतरचे पोस्ट रिक्वेस्ट किंवा गेट रिक्वेस्ट जे असेल, राईट, त्याच्यामध्ये फक्त तो तिकीटच मागं पुढे होणार, राईट? सो दिस इज कॉल्ड एज तिकीट बेस्ड ऑथेंटिकेशन. एकदाच युजर नेम पासवर्ड जातं, डेटाबेस मध्ये चेक होतं. जर युजर नेम पासवर्ड बरोबर आहे तर हा तिकीट बनवून पाठवा, राईट? आता हा जो तिकीट आहे तो एक्झॅक्टली कसं बनवायचं, याच्यासाठी काय काय लागणार तिकीट बनवण्यासाठी? डिड वी गेट गाइस? पहिले बेसिक समजलं तिकीट बेस्ड ऑथेंटिकेशनचं? लेट मी नो. एव्हरीवन गेटिंग इट? तिकीट बेस्ड ऑथेंटिकेशन? Yes. Yes, sir. Yes, sir. आणि रिमेंबर हा तिकीट एक्सपायर पण होतो. जसं एक्झाम्पल तुम्ही एखादा मूवी तिकीट काढली त्याच्यानंतर असं नाही की दुसऱ्या दिवशी परत दुसरी मूवी त्याच तिकिटाने बघायला जाणार, असं नाही होणार, राईट? सर एकदा ते तिकीट आपल्या हातात आल्यावरती तो तिकीट एकदा संपल्यावरती तिकीट ऑल्सो गेट्स एक्सपायर्ड ऑल्सो, राईट? तो एक्सपायर सुद्धा होतो. ओके. सो विथ ऑल दिस इन माइंड, एक तिकीट बनवण्यासाठी काय लागणार, एखादं तिकीट बनवण्यासाठी काय लागणार, राईट? अच्छा, फर्स्ट थिंग, एक काहीतरी यू विल नीड सम डेटा यू विल नीड. जसं एक्झाम्पल की एकदा तिकीट ऑथेंटिकेट झाल्यावरती समजा तुमचं युजर नेम आहे शिव, तर शिवला घेऊन एखादा तिकीट असा बनवू शकतो मी काहीतरी अल्गोरिथम यूज करून, असा काहीतरी नंबर. तर पहिली गोष्ट हा जो डेटा आहे, हा युजर नेम असेल, IP ऍड्रेस असेल, कशावर तरी एकदा ऑथेंटिकेट झाल्यावरती तुम्हाला एक असं युनिक
नाव किंवा काहीतरी युनिक नाही पाहिजे, पण काहीतरी एक डेटा पाहिजे ज्याच्याने एक तिकीट जनरेट होणार, एक युनिक नंबर जनरेट होणार, राईट. सो पहिला तर डेटा मी डेटा बोलल्यावरती युजर नेम, पासवर्डनी नाही बनवायचा, पासवर्डनी तिकीट बनवू नका, युजर नेमनी तिकीट बनवणार, ठीक आहे. पहिला असेल एक डेटा. सेकंड, जसं एक्झाम्पल समजा हा शिव आहे, मी असा एक अल्गोरिथम घेऊ शकतो तिकीट बनवण्याचा, की एस म्हणजे 1, एच म्हणजे 2, आय म्हणजे 3, बी म्हणजे 4, राईट. समजा इकडं असं असलं असतं, परत एक व्ही असलं असतं, तर मी इकडे 4 केलं असतं. तर म्हणजे मी एक अल्गोरिथम स्वतःच बनवलेलं आहे, जिकडे एस म्हणजे 1 आहे आणि व्ही म्हणजे 4 आहे, राईट. पण अशा प्रकारचं जे आपलं स्वतःचे डोक्याने बनवलेलं अल्गोरिथम ते कोणीही ब्रेक करू शकतो, राईट. तर दुसरी गोष्ट, आपल्याला चांगलं टाइम टेस्टेड अल्गोरिथम पाहिजे, राईट. मला माहिती आहे तुम्ही अल्गोरिथम केलंय की नाही, सिक्युरिटी अल्गोरिथम, क्रिप्टोग्राफी केलंय की नाही, पण भरपूर टाइम टेस्टेड अल्गोरिथम आहेत, जसं पेस, शा, है ना. सो काहीतरी एक टाइम टेस्टेड अल्गोरिथम जे मार्केटमध्ये आहे, राईट, जे लोक ऍक्सेप्ट केलंय, टाइम टेस्टेड अल्गोरिथम तुम्हाला यूज केलं पाहिजे. म्हणजे काहीतरी आपल्याला अल्गोरिथम पण पाहिजे. रिमेंबर, हे सर्व जे आहे ते तिकीट बनवण्यासाठी काय काय लागतं मी ते लिहितो इकडे. ओके. थर्ड, आपल्याला याच्यात एक्सपायरी पण पाहिजे. एक्सपायरी म्हणजे की हा तिकीट केव्हा एक्सपायर होणार, हे तिकीट कोणी इश्यू केलंय, हे तिकीट कोणाला इश्यू केलंय, राईट. आणि हे सर्व गोष्टींना बोलतात सर्टिफिकेट. सर्टिफिकेट म्हणजे त्याच्यामध्ये 5-6 गोष्टी असू शकतात. कोणी तिकीट बनवलेलं आहे, केव्हा एक्सपायर होणार, कोणी काय केलेलं आहे, तर सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये भरपूर डेटा असतील, जसं एक्सपायरी आणि काय काय इश्युअर अँड सो ऑन. इवन वी नीड अ सर्टिफिकेट. ओके. प्लस, ओके, डेटा झालं, एक टाइम टेस्टेड अल्गोरिथम झालं, एक झालं सिक्युरिटी. ओके. थर्ड गोष्ट, या हे जे तिकीट आहे, व्हेरी क्विकली, जस्ट टू शो यू बिफोर आय गो दॅट, कुठे गेलं ते. ओके. अच्छा, या तिकिटामध्ये आपण असं पण करू शकतो, आपण हे पण ठेवू शकतो क्लेम्स. जसं एक्झाम्पल, तुम्ही एखादं तिकीट काढली, तर तुम्ही बाल्कनी तिकीट काढली आहे का, तुम्ही खालची तिकीट काढली आहे का, पुढच्या रोजची तिकीट काढली, तुमचं क्लेम काय आहे? ते तिकीट घेऊन तुम्ही जेव्हा दाराकडे जाणार, तुमचं क्लेम काय आहे, की तुम्ही काय क्लेम करतायत, की तुमच्याकडे काय राईट्स आहे, काय ऑथॉरिटी आहे, त्या तिकीटमध्ये लिहिलं असतं, राईट. म्हणजे जसं एक्झाम्पल, सॉफ्टवेअरमध्ये हा ऍडमिन आहे का, याला या मेनूची ऍक्सेस आहे का, हा असं करू शकतो का, हा या सबमिट बटनला दाबू शकतो का. सो क्लेम्स म्हणजे मोर अबाउट दॅट पर्सन, मोर अबाउट दॅट युजर, की इज ही ऍडमिन, कॅन ही डू एक्स नंबर ऑफ थिंग्स, त्याला काय मेनूचा ऍक्सेस आहे का. क्लेम म्हणजे आपण बोलतो ना, आय क्लेम दॅट, की माझा हा लँड आहे, आय क्लेम की हे माझा हाऊस आहे, राईट. क्लेम, मी क्लेम करतो की मी बाल्कनीमध्ये बसू शकतो, बाल्कनीची तिकीट काढली मी, राईट. तर म्हणजे जर मी विचार करतो की यस, एक तिकीट बनवण्यासाठी काय लागणार आहे, एक डेटा पहिला, ज्याच्या बेसवरती तो अल्गोरिथम विल रन ऑन दॅट डेटा, राईट. त्याच्या संग त्याची सर्टिफिकेट, आणि त्याच्यानंतर त्याच्या संग चिपकवलेलं क्लेम्स, राईट. एवढ्या केल्यावरती एक तिकीट बनू शकते. डिड वी गेट गाइस? लेट मी नो, इज दिस अंडरस्टूड? Yes, sir. ओके. Yes, sir. मग हे कसं करायचं आता, हे तिकीट कसं बनवायचं, राईट. तर त्याच्यासाठी आपल्याकडे रेडीमेड कंपोनेंट दिलाय, पहिली गोष्ट MVC कोरनी, राईट. आणि ते कंपोनेंट, सो बिफोर आय गो टू दॅट कंपोनेंट, व्हॉट आय विल डू इज, मी हे फंक्शन कॉपी करणार आहे. आपण एक नवीन कंट्रोलर बनवू, सिक्युरिटी कंट्रोल. एक नवीन कंट्रोलर बनवू, जसं हा पेशंट API कंट्रोलर आहे, जे ऍक्च्युली पेशंट डेटाला ऍड करणार, पेशंट डेटाला अपडेट करणार, राईट. तसं अजून एक कंट्रोलर बनवू, सिक्युरिटी कंट्रोलर, जो तिकीट जनरेट करणार, जो ऑथेंटिकेट करणार, ऑथराइज करणार, राईट. सो आय एम गोइंग टू गो अँड ऍड अ कंट्रोलर. आतापासून आपण फक्त वेब API कंट्रोलर घेणार आहे, कारण UIचं ऍक्शन सर्व अँग्युलर वरती होतंय, राईट. सो आय विल क्रिएट अ सिक्युरिटी API कंट्रोलर. प्लीज नोट, आता हायर एंड ट्रेनिंग चालू आहे. हे ट्रेनिंग्स, आताचे ट्रेनिंग्स हे पहिल्यासारखे नाही आहेत, खूप कॉम्प्लिकेटेड आहेत लिटल बिट, राईट. सो ट्राय टू अंडरस्टँड इट. सिक्युरिटी कंट्रोल म्हणून मी आता अटेंडन्स घेत नाहीये, कारण जर तुम्ही आताच जर बरोबर बसले नाही लेक्चर्स, हे प्रॅक्टिस नाही केलं, मग झालं तुमचं.
स्वप्न पूर्ण झालं प्रोग्रामरचं, राईट? सो दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही हे क्लासेस आता बरं. तर यू कॅन सी नाव हा मेथड बनवलेला आहे मी. आणि हे जे काय बोलतात त्याला, जे JWT जे टोकन आहे, टोकन बेस्ड ऑथेंटिकेशनसाठी वी हॅव टू यूज JWT टोकन, जेसन वेब बेस्ड टोकन, राईट? आता वेब बेस्ड एवढं घेऊ नका की हा वेब बेस्ड काय आहे. वेब बेस्ड जेसन बेस्ड काय आहे? जेसन म्हणजे अजून काय नाही, ते जे टोकन तुम्ही पाठवणार आहे ते टोकन तुम्ही जेसन मध्ये पाठवणार, दॅट्स इट. टोकन बघा, टोकन पहिल्यापासूनच होतं. टोकन तर 70 वर्ष अगोदर पण होतं. जेव्हा तिकीट काढायचं, तुम्ही जत्रेला जायचे, काही असेल, राईट? तिकीट तेव्हापासून होतं. तिकीट बेस्ड ऑथेंटिकेशन काही आजची गोष्ट नाहीये. मग त्याच्यानंतर कोणी त्याला XML मध्ये पाठवलं, कोणी CSV मध्ये पाठवलं, आजकाल लोक जेसन मध्ये पाठवतात. टोकनचा फंडा तोच आहे आणि इट विल स्टे फॉर एव्हर लाईक दॅट. पण हा त्याला जेसन मध्ये पाठवतात म्हणून याला बोलतात JWT टोकन, जेसन वेब बेस्ड टोकन. ओके, फक्त फॉर्मॅट आहे, नाहीतर फंडा तोच आहे. तर याच्यासाठी लेट अस गो टू आवर मॅनेज न्यूगेट पॅकेजेस आणि इकडून we will go and we will take this JWT, right? हा तुम्हाला दिसतोय JWT bearer. ओके, लेट मी टेक JWT bearer. मी आता 3.1 घेणार JWT bearer. आय विल कम टू दिस. व्हॉट इज दिस JWT bearer हे मी नंतर बघू. बिअरर हा वर्ड काय आहे ते मी तुम्हाला नंतर समजवतो. प्लीज नोट, माझ्याकडे आता 5.0 नाही आहे, नाहीतर सर्व स्टेप्स 5.0 साठी पण सेम आहे. कोणी आहे इकडे जे 5.0 ट्राय करतोय स्वतः? कारण कोड सर्व सेमच आहे. एनीवन हिअर जो 5.1 मध्ये कोड करतोय, 5.x मध्ये? येस सर. येस सर. कोड तेच आहे की काय एक्स्ट्रा काय लागतं त्याला? नाही सर, सेम आहे. ठीक आहे, very good to see that. So I'm going to go and say accept it. Apache license है, हाँ? So there it is. आता हे code, I will explain this code. Let me go and fix all the errors. हे सर्व सिक्युरिटी की आपण आता सध्या हार्ड कोड करू. हा, आपल्याला की पण लागणार हा एक. विल टॉक अबाउट दिस, about the key also. Security key. युजरनेम राहू द्या. युजरनेम तो डेटा आहे जे पाहिजे आपल्याला. एरर का देतोय? कॅनॉट कन्वर्ट फ्रॉम स्ट्रिंग टू क्लेम्स. सॉरी. इश्यू आता हार्ड कोड करतोय, नंतर बघू काय. फिनिशिंग स्कूल. एक्सप्लेन दिस कोड गाइस. ऑडियन्स पण फिनिशिंग स्कूल असे. ऑडियन्स म्हणजे क्लायंट कोण यूज करणार आहे, फिनिशिंग स्कूल आहे. हे नंतर बघू आपण की व्हॉट ऑल दिस, राईट? तर हा एक छोटासा फंक्शन आहे इकडं. अच्छा, मला हा की पण हा पण एक इन्ग्रेडियंट पाहिजे आपल्याला. डेटा प्लस की अल्गोरिथम. की, राईट? की काय आहे ऍक्च्युली, राईट? कोणतं पण आपण अल्गोरिथम घेतो. फॉर एक्झाम्पल मी असं सांगितलं आहे ना, ABCD. आता A म्हणजे 1, C म्हणजे this आणि असं काहीतरी आहे. पण आता हे म्हणजे A म्हणजे 1 आणि B म्हणजे 2 आणि C म्हणजे 3 जर कोणाला माहित पडलं तर ह्याला कोणी हॅक करू शकतो. जर मी असं सांगितलं अल्गोरिथम प्लस की इज इक्वल टू 2, म्हणजे काय? A जर 1 आहे तर त्याला +1 करा, +2 करा, म्हणजे हे झालं 2, हे झालं 4, हे झालं 5. एकदम आय एम ट्राइंग टू मेक यू अंडरस्टँड इन अ सिंपल वे. 6 म्हणजे काय? आता त्याला फक्त अल्गोरिथम माहित पडून होणार नाही, त्याला हे पण माहित पाहिजे की हे किती स्टेप्स केलेत, राईट? तर ह्याला की बोलतात. की म्हणजे इवन इफ यू नो द अल्गोरिथम तरी पण तुम्ही
जो एन्क्रिप्टेड डेटा आहे त्याला तुम्ही बघू शकणार नाही, तुम्हाला समजू शकणार नाही लवकर, कारण तुम्हाला हा की पण पाहिजे. तर इवन यू नीड अ की. डिड वी गेट गाइस व्हॉट इज दिस की? एव्हरीवन गेटिंग इट? कीचं काय महत्व आहे क्रिप्टोग्राफीमध्ये? आय होप यू हॅव डन ऑल दिस इन युअर कॉलेज. हे क्रिप्टोग्राफीचे फंडामेंटल्स आहे. ओके, सो डेटा, अल्गोरिथम, की आणि हे. तर हा जो की आहे तो ते की आहे, राईट? तर बघा, फर्स्ट की. आता हे कोड काय विचार करू नका, पहिलं हा की आहे आणि हा आहे तुमचा अल्गोरिथम एचमॅक. आता याच्यात भरपूर अल्गोरिथम्स आहेत. यू कॅन सी एचमॅक, RSA, एस डेस, राईट? पण आपण एचमॅक 256 करू, कारण रिसेंट हा जो लास्ट 2 इयर्स मध्ये दिस इज अ व्हेरी सेक्युअर अल्गोरिथम. हे अल्गोरिथम काय आहे त्याच्यात जाण्याची गरज नाहीये. फक्त विचार करा की एक अल्गोरिथम काहीतरी पाहिजे, राईट? त्याच्यानंतर आहे क्लेम्स, की इश्यूवर कोण आहे, शिव हा माणूस ऍडमिन आहे का, याचं नाव काय आहे, असं म्हणून क्लेम्स आपल्याला पाहिजे, राईट? आणि हे सर्व यूज करून, क्लेम्स यूज करून, तुमचं क्रेडेन्शियल्स यूज करून, तुमचं की यूज करून वी क्रिएट अ टोकन. आणि त्या टोकन मध्ये आपण सर्टिफिकेट म्हणजे आता हा एक्सपायर केव्हा होणार, जसा हा बोलतोय की हे दिस विल एक्सपायर आफ्टर 40 सेकंड्स, म्हणजे 40 सेकंड नंतर हा टोकन एक्सपायर होणार, राईट? तर हे एक व्हेरी सिंपल फंक्शन आहे की ज्याच्याने टोकन जनरेट होणार. जसंच तुम्ही इकडे युजर नेम दिलं, पहिलं तुम्ही डेटाबेस मध्ये जाणार. फर्स्ट विल गो टू द डेटाबेस. तुम्ही व्हॅलिडेट करणार की हा युजर नेम बरोबर आहे की नाही, आणि युजर नेम अँड पासवर्ड तो बरोबर असेल तर तुम्ही की जनरेट करणार, राईट? सो नाउ इफ यू सी दिस, लेट अस ट्राय टू, हे जे गेट आहे या गेट मेथड मध्ये लेट अस ट्राय टू सेंड दॅट टोकन. सो व्हॉट आय विल डू इज टेम्पररी मी एक टोकन क्लास बनवतो इकडं, प्रॉप स्ट्रिंग व्हॅल्यू, कारण हे JWT आहे, राईट? म्हणून ह्याला आपल्याला टोकन x इज इक्वल टू न्यू टोकन x value, and I will say generate web based token. आणि काहीतरी आता मी युजर नेम शिव देतो, नंतर मला हे व्हॅलिडेट करावं लागेल. जनरेट दिस x. आता मला स्ट्रिंग नाही पाहिजे आणि हे कलेक्शन पण नाहीये, राईट? सो व्हॉट आय डू इज आय जस्ट से आय ऍक्शन रिझल्ट. बघा, आय ऍक्शन रिझल्ट म्हणजे जेनरिक आहे. जर तुम्ही हे केलं, काय बोलतात त्याला, जर तुम्हाला असं पाहिजे असेल, स्ट्रिंग पाहिजे असेल, तर मग सरळ स्ट्रिंग लिहा, असं ते पण चालेल. लेट मी राईट युअर स्ट्रिंग. ओके, स्ट्रिंग नाही तर राहू दे. आय विल लेट मी राईट आय ऍक्शन रिझल्ट. ओके, अँड आय विल रिटर्न दिस एक्स. म्हणजे इकडं आता रिटर्न, विल टॉक अबाउट दिस ओके फंक्शन. हे ओके फंक्शन आपण नंतर बघू. पण आय कॅन सी हिअर, ह्या गेटला मी कॉल केलं तर तो काय करणार, पहिलं ही विल कम. एक मिनिट गॅस, एक मिनिट. हॅलो हॅलो हेलो, हाँ जी, हाँ बोलो. क्या क्या काम है मैम? मैं एकदम बिजी हूँ इसलिए बोला. नहीं नहीं, मुझे नहीं चाहिए, अभी नहीं चाहिए मैम. बाद में कॉल करो 15 मिनट में, ठीक है ना? मुझे नहीं नहीं करना है, नहीं करना है अभी मुझे. ठीक है. काय बाबा, भीती वाटते. क्रेडिट कार्डच्या कंपनीतून फोन आला तर काय, कोणी क्रेडिट कार्ड स्वाईप केले का काय? सॉरी हा गाईज. तर आता मी हा गेट कॉल केलं, ह्यानी टोकन जनरेट केलं आणि तो टोकन मी डिस्प्ले करतो. ठीक आहे, आता बघू. सो लेट अस डू लाईक दिस. लेट अस कॉल API प्लस सिक्युरिटी. तो या गेट मेथडला इन्व्होक करणार आणि लेट अस सी की आपल्याला काय टोकन दिसतंय, राईट? रिमेंबर, हे जे जनरेट टोकन आहे तो असंच फायर होणार नाहीये. पहिलं एंटिटी फ्रेमवर्क यूज करून तुम्ही एखादा युजर टेबलमध्ये चेक करणार की हा युजर नेम आणि पासवर्ड एक्झिस्टिंग आहे की नाही, त्याच्यानंतरच टोकन जनरेट करणार. आता माझं जे गोल आहे ते फक्त तुम्हाला JWT टोकन कसं दिसतोय ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय, राईट? सो आय विल से हिअर API स्लॅश सिक्युरिटी. रिमेंबर, सर्व वेब API नावाने कॉल होते. नॉर्मल जे तुमचं कंट्रोलर आहे ते विदाउट API नावाने. PI डॉट हिडन. मला वाटतं हे की साईज
तो हे बोलतोय की जो तुमचा की आहे, सिक्युरिटी की आहे, तो एकदम म्हणजे लल्लू आहे ऍक्च्युली. लेट मी पुट समथिंग बेटर हिअर. टेस्ट ॲट टेस्ट. जो सिक्युरिटी की आहे तो एकदम बकवास आहे, म्हणून त्यांनी जनरेट नाही केलं. व्हेरी गुड. यू कॅन सी JWT टोकन हे सर्व पण विचार करतो की pass@123 ठेवलं आणि हे ठेवलं तर तो टोकन जनरेट करणार नाही, राईट? सो नाव लेट अस सी API/security. गुड. आता तुम्हाला दिसतोय की त्यांनी एक टोकन इकडे जनरेट केलेलं आहे. आणि जर हा टोकन तुम्ही, आता हे टोकन आहे, ओके, आता जास्त विचार करू नका की हा युजर नेम यूज करून, HMAC यूज करून, काय काय यूज करून हे त्यांनी टोकन जनरेट केलं, राईट? तर या टोकन मध्ये 3 भाग आहेत. जर तुम्ही बघितला टोकनचा हा पहिला भाग फॉलोड बाय अ डॉट, हा दुसरा भाग फॉलोड बाय अ डॉट आणि हा तिसरा भाग. आता मला हे पाहिजे की तुम्ही लोक जाऊन हे वाचा की हे 3 भाग काय आहेत. आय विल नॉट से हिअर, पण एक चॅटमध्ये टाका की सर JWT टोकन मध्ये पहिला भाग मध्ये हे असतो, सेकंड भाग मध्ये हे असतं, सेकंड. पण व्हॉट एव्हर इट इज, हा तुमचा टोकन आहे. डिड वी गेट गाइस? एनी क्वेश्चन्स हिअर? स्टेप 1 आहे हा, जनरेटिंग द टोकन. एनी क्वेश्चन्स? हा कोड एकदम स्टँडर्ड कोड आहे, जास्त डोक्याला ताप घेऊ नका. सिक्युरिटी की, अल्गोरिथम, क्लेम्स आणि कोणाकडे इश्यू केलंय आणि किती त्याची एक्सपायरी आहे, याच्यात थोडंसं नंतर आपण इम्प्रोवाइज करू, पण हे स्टँडर्ड कोड आहे एकदम. एनी क्वेश्चन्स ऑन दिस कोड? आणि हा जो कोड आहे ना, मी तशाच्या तसं कॉपी करणार आहे, कारण मला तुम्हा लोकांना असं, आय डोंट वॉन्ट यू गाइज टू राईट दिस कोड, राईट? तर आय हॅव पेस्टेड इट. फक्त तुम्हाला तो नगेट मध्ये JWT टोकन ऍड करावं लागेल, राईट? आणि रन करून हा ओके मेथड कॉल करून तुम्ही टोकन बघू शकता, राईट? एनी क्वेश्चन गाइस? JWT टोकनचे काय काय पिलर्स आहेत? येस. डेटा, अल्गोरिथम, की, क्लेम्स आणि एक्स्ट्रा सर्टिफिकेट. Did we get everyone? Yes, sir. ओके. तर पहिला पार्ट असं करू आपण, तुम्ही एवढं टोकन जनरेट करा. टोकन जनरेट करून ते 3 भाग काय आहेत ते वाचा, राईट? दुसऱ्या लेक्चरमध्ये, आता उद्या कनेक्ट करू किंवा परवा जे पण असेल, राईट? उद्या होईल का सर कनेक्ट? पॉसिबल आहे का? उद्या कसं आहे टायमिंग? स्टुडंट पॉसिबल आहे का तुम्हाला उद्या? काय आहे टायमिंग त्या पायथॉन ट्रेनिंगचा काय आहे टायमिंग? अभिषेक उद्या Hello, sir. कुठल्या कधी? तुम्ही किती लोक पायथन ट्रेनिंग मध्ये बसतात? किती लोक बसतात पायथन ट्रेनिंग मध्ये? मी बसतोय लास्ट 2 days पासून बसा. ओके. कारण ते पायथन ट्रेनिंग मुळे हे संध्याकाळी करतो आपण. आणि गाईज तुम्हाला याच्यावरती बसावं लागेल, रिॲक्ट वरती, पण रिॲक्टच्या ट्रेनिंग मध्ये बसावं लागेल सॅटर्डेला. प्लीज बसा रिॲक्टच्या ट्रेनिंग मध्ये. माझ्या परत अँग्युलरचं ट्रेनिंग संडेला आहे, त्याच्यामध्ये परत बसा. डोक्याला शॉर्ट बसेल, तेच पिक्चर बघायचं, पण काय होणार माहितीये का, तुमचं रिव्हिजन होऊन जाणार. मला माहित आहे किती वाईट वाटतं की परत परत त्याच माणसाला त्याच आवाज ऐकायचा आणि तेच शिकवणार आहे तो, राईट? विचार करा मला किती कंटाळा येत असेल, राईट? पण तुमच्यासाठी हे चांगलं आहे, कारण तुम्ही 10 परत तेच अँग्युलर, तेच कंपोनेंट्स, तेच मॉड्यूल्स, तेच जावास्क्रिप्ट, राईट? इट विल. आणि रिॲक्ट केलं पाहिजे, कारण मला ना आता पुण्यातून रिॲक्ट आणि MVC कोरचे भरपूर डिमांड्स येत आहेत. तर माझ्या मते थोडंफार पण तुम्ही रिॲक्ट केलं ना, MVC कोर तर चांगलं होतच आहे आपलं, EF पण झालेलं आहे, तर थोडंसं रिॲक्ट ऍड केलं तर मार्केट ब्रॉडर होऊन जाणार ना. कसं करायचं उद्या एव्हरीवन? मग सर रेकॉर्डिंग स्टॉप करा, आज एवढंच करू आपण. टोकन जनरेट करायचं बस.